डॉक्टर अतुल बनसोड या माझ्या मित्रानं लिहिलेल्या कथांचा कथासंग्रह म्हणजे मोती. मोती या कथासंग्रहातील रेकी नावाची एक गोष्ट आज व्हिडिओच्या स्वरूपात आपल्यासमोर सादर करत आहे. या व्हिडिओमध्ये जी चित्र दिसत आहेत ती अनिता घारे आणि शैली खडतकर या माझ्या मित्रांनी या व्हिडिओसाठी खास काढलेली आहेत. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या कथेचं अभिवाचन माझा मित्र अनिरुद्ध गिरणीकर यांनी सादर केलेला आहे. आपण हा व्हिडिओ अवश्य ऐकावा आणि आपल्या प्रतिक्रिया या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्यात ही सादर सप्रेम विनंती. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या 4 आयुधांचा वापर करून आपण आपल्या पसंतीची मोहर उठवलीत तर मी आपला आभारी राहील. धन्यवाद. सकाळी ड्युटीवर जायची घाई. मी अंघोळ करत होतो तेवढ्यात फोन वाजला. सौने लक्ष दिले नसावे, पुन्हा वाजला. इकडे बाथरूममध्ये मी अस्वस्थ. शेवटी आवाज दिला, अगं फोन तर घे. बहुधा घेतला असावा. रिंगचा आवाज बंद झाला होता. फोनच्या बाबतीत मी जरा संवेदनशील आहे. 2 ते 3 रिंगमध्ये उचलतोच, रात्र असो की दिवस. वीज केंद्रामध्ये दुरुस्ती विभागात काम करत असल्यामुळे हे नेहमीचेच झाले आहे. त्यात अध्यापनाचे कार्य करत असल्यामुळे विद्यार्थी परिवार सुद्धा मोठा. कुणाला केव्हा काय अडचण येईल सांगता येत नाही. खूप आशेने आणि विश्वासाने लोक फोन करतात. त्यामुळे मी पण त्यांचा तेवढाच सन्मान करतो. जी शक्य होईल ती मदत करतो. स्थान ओळखले, बाहेर आलो. सौला विचारले, कोणाचा फोन होता? काय माहित कोणाचा होता. या प्रतिक्रियेवर मी डोक्यावर हात मारून घेतला आणि लगेच कॉल चेक केला. फोन आमच्या शेजारच्या स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा होता. मशीन फिरवण्याची संपूर्ण तयारी झाली होती, पण पुढे व्हॉल्व उघडेना. उत्तरादाखल मी बोललो, साहेब मी तिथल्या संबंधित अभियंत्यांशी बोलतो. गरज पडली तर त्या अभियंत्यांना काही सूचना पण देतो. फोन बंद केला. तडक संबंधित व्यक्तीला फोन लावला. माहिती घेतली. त्यांचे काम अगदी गरजेप्रमाणे सुरू होते. लगेच अडचण दूर होऊन सर्व सुरळीत होईल अशी ग्वाही त्या अभियंत्याने मला दिली. मी पण आपल्या कामाला लागलो. पुन्हा थोड्या वेळाने मोबाईल वाजला. त्याच अधिकाऱ्यांचा फोन. अरे काही जमत नाही, तुम्ही या आणि हा तिढा सोडवा. मी गाडी पाठवतो आहे. कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी पण तडक निघालो आणि थेट काम सुरू होते तिथेच पोहोचलो. बरेच अधिकारी अभियंते तिथे जमले होते. काम सुरू होते पण यश काही येत नव्हते. आता कामाचा ताबा मी घेतला. आधीच्या कामाचा आढावा घेतला तेव्हा लक्षात आले की हे लोक अगदी योग्य मार्गी होते. यापेक्षा जास्त पर्याय सुद्धा नव्हते. सर्वच जण माझ्याकडे खूप आशेने पाहत होते. रात्रभर काम करून थकलेले त्यांचे चेहरे मला पाहावेना. मी आपले उगाच इकडे तिकडे फिरून काहीतरी करतो आहे असे दाखवत होतो. हे उघड, ते उघड, इकडे तिकडे हात लाव. निरर्थक. मनोमन मशीनलाच प्रार्थना करत होतो, बाई ग सुरू हो. देवाचे नाव घेतले आणि व्हॉल्व उघडायला सुरुवात केली. अहो आश्चर्यम, सर्व काही सुरळीत. पुन्हा पुन्हा ट्रायल घेतली. यशस्वी झाली. जणू काही झालेच नव्हते. मनोमन देवाचे आभार मानले. त्यांनी माझीच नाही तर आम्हा सर्व काम करणाऱ्यांची लाज राखली. लोकांच्या नजरा चुकवून मशीनजवळ गेलो. मशीनवर डोके टेकवले. डोळ्यातून अश्रूंचा महापूर. डोळे टिपले. तिथल्या लोकांनी मला घेरले. सांगा साहेब काय केले? आम्ही हे सर्व करून थकलो तरी यश आले नाही. अगदी गळच घातली. मी पामर काय सांगणार.
अशा घटना माझ्या बाबतीत अनेक वेळा घडलेल्या आहेत. माझ्याबरोबर काम करणाऱ्या बऱ्याच अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. या घटनाचे मी काय विश्लेषण करणार? मी फार तर फार औद्योगिक रेकी म्हणू शकतो. रेकी मास्टर जसा रोग्याच्या दुखऱ्या भागाला हस्तस्पर्श करतो आणि क्षणात त्याला बरे वाटते, असाच काहीसा हा प्रकार असावा, हा माझा ठाम समज आहे. यात आज एका नवीन अनुभवाची भर पडली. बस, प्रयत्न सोडायचे नाही हाच विश्वास, हीच ऊर्जा कदाचित काम करत असावी. बाकी हरी इच्छा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. आपला अतुल.